नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. राजकीय आखाड्यात गुडघ्याला बाशिंग आणि शड्डूची धूम. ढालगाव गटात ओबीसी आरक्षणाने उमेदवारीचे पीक बहरले. सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बहुप्रतीक्षित आरक्षण सोडतीने ग्रामीण राजकारणात जणू रणशिंग फुंकले आहे. सोडत होताच इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग बांधणे आणि गावागावांमध्ये शड्डू ठोकणे सुरू झालं आहे. सोशल मीडियाच्या व्यासपीठ असो वा लोकसंपर्काची पायवाट, प्रत्येक इच्छुकाने आत्तापासूनच आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा भगवा फडकवायला सुरुवात केली आहे. या रणधुमाळीत ढालगाव जिल्हा परिषद गट विशेष चर्चेत आहे. येथे ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी अक्षरशः रांगा लावल्या आहेत. हा गट म्हणजे उमेदवारीचे सोन्याचे पीक बहरलेला राजकीय मळा बनला आहे. एकाच आरक्षणावर अनेकांनी दिलासा मिळाल्याचे मानत उमेदवारीसाठी हात वर केले आहेत. विशेषतः विविध पक्षाच्या छावणीतून अनेक दिग्गज या गटावर दावेदारी सांगत आहेत. यामुळे पक्षाच्या नेत्यांसमोर मोठी डोकेदुखी उभी राहिली आहे. कोणत्या निष्ठावानाला उमेदवारीचा मानाचा तुरा द्यायचा आणि कोणाला वेटिंगवर ठेवायचे या धर्मसंकटाने नेत्यांना ग्रासला आहे. ढालगाव गटातील ही उमेदवारांची गर्दी पाहता येणारी निवडणूक केवळ लढत नसून ती पक्षांतर्गत कस लागणारी सामना असणार आहे. जनतेसमोर अनेक उत्तम पर्याय असले तरी या गर्दीतून हिरा कोणता हे निवडण्याचे कठीण आवाहन पक्षश्रेष्ठींसमोर आवासून उभा आहे. सध्या तरी ढालगावच्या राजकीय आखाड्यात शड्डूंचे प्रतिध्वनी आणि इच्छुकांच्या गर्जना घुमत आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.